काय दिल बाबा 70 रुपयाला 100 एका वाटात रस संपला ऋषी शेटचा अजून रस संपला घे एका वाटात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज ब्लॉग बनवायचं विशेष कारण म्हणजे आपल्याला जायचं आहे इच्छापूर्ती गणपतीला, म्हणून आपण मस्तपैकी आवरून निघालेलो आहे. आणि आपल्यासोबत आज येणार ऋषी शेट, मग आपण जाणार ऋषी शेटला घेऊन. आणि मी तुम्हाला दाखवतो आज आमच्या इकडला चांदवडचा इच्छापूर्ती गणपती, तो खूप सत्वाचा आहे. तर आपण त्याला जाणार आहे आज. तर चला जाऊ मग. थोड्याच वेळात आता ऋषी शेट येईल, मग आपण निघू. तोपर्यंत हो आलाय का नाही, आता सध्या तरी तो आलेला नाही. तर मग थोड्याच वेळात येईल. तसं मी त्याला कॉल लावून बघतो, कॉल लावून बघतो येतो का नाही. अजून पण ऋषी शेट आलेला नाही. आता मी कॉल केला होता त्याला, तो म्हणे आता मी पुलापर्यंत आहे. त्याला सकाळी 9 वाजेपासून कॉल लावतो, आता 12 वाजत झाले, म्हणजे 3 घंटे झाले तरी अजून तो आलेला नाही. येतो बघू आता किती वेळ लागतो किती वेळ नाही. तोपर्यंत बसू आपण, नाही का. आला बरोबर शेट. आता चाललो आम्ही मस्तपैकी. 10,000चा देवर आहे, पाया पुया पडून घेऊ. आल्या डायरेक्ट झोपून घेतलं भैयानी दामादामानं. मम्मी चाललो आम्ही, चलो अभी निकलते. हा बस गाडी चालेल. घेतली वर शेटनी गाडी. आता चला निघालो आता. ऋषी शेट मस्त गाडी चालवतो. ऋषी शेट कशी गाडी चालवतो थोडं आज सगळं दाखवावं लागेल. आता सगळं चला आता निघतो. फायनली आम्ही आलो इच्छापूर्ती गणपतीच्या प्रवेशद्वारापाशी मस्तपैकी. आता पण पहिले पाण्याची बॉटल घेऊन टाकते भाई. एक तर इकडं मोकार ऊन लागत होतो, म्हटलं पहिलं पाणी बिणी पिऊन जा. मग काय ऋषी शेट लागलं पाणी प्यायला. ऋषी शेट म्हणे अरे आपल्याला काय ब्लॉगमध्ये इच्छापूर्ती गणपतीचं प्रवेशद्वार पाहिजे, एकदम क्वालिटी दिसतं. दादा मस्तपैकी घेतो चपला काढून आणि मग काय मध्ये जातो मस्तपैकी. आता फायनली आपण बसलो इच्छापूर्ती गणपतीला. तर आता बघू, चला तुम्हाला पण दाखवतो आजूबाजूचा एरिया. हे बघ पूर्णपणे आजूबाजूचा एरिया. आम्ही मस्तपैकी सावलीत बसलेलो आहे. वडाचं झाड. हां हे बघ वडाचं झाड, इकडे पण वडाचं झाड. छोटे छोटे पोरं अंगाळतात. आता आम्ही मस्तपैकी जातो, दर्शन घेतो. तोपर्यंत चला फायनली आता आम्ही आलो इकडं गणपतीपाशी. मध्ये फोन अलाउड नाही, पण आता आम्ही चाललोय बघू. चल नारळ फोडतो. इथं नारळ फोडतो. मला माहित नाही, मी ते एकदा विचारतो. आता इच्छापूर्ती गणपतीचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललेलो आहे रेणुका माताच्या मंदिराकडे. काही नको दाखवून आता हायवे ओलांडून आपण जाऊ तिकडं मस्तपैकी रेणुका माताच्या मंदिराकडे. कोणाला बाहेर नाही घेऊ, गाडी पाहून घे. हे रेणुका माताचं मंदिरात जाण्यासाठी हा पहिला प्रवेशद्वार आहे. आणि एक त्या बाजूने सुद्धा पण आपण या साईडने आलेलो आहे. आणि इकडं चंद्रेश्वरचं मंदिर वरती आहे, पण मग आज सध्या आता उन्हामुळे आपण काय तिकडे चाललो नाही. काय दिल बाबा 70 रुपयाला 100. हो आता एवढं आम्हाला डिमांड मध्ये थोडी घेऊन जाणार एवढं पा. काही आता ऋषी शेट घेतोय गाड्या. हो पण चाललोय मंदिराकडे मस्त. आता ऋषी शेटनी काही गाडी घेतली नाही, मनवडला जायचं प्लॅन. फायनली आमचं झालंय दर्शन. आता ऋषी शेटन मी बसलोय, थोडा वेळ निवांत बसू आणि मग पुन्हा निघू घरी. मध्ये फोन अलाउड नाही आम्हाला. भाऊनी स्नॅप काढून घेतलं, काढलं का? तर मस्तपैकी स्नॅप बी काढलेलं आहे. आता तुम्हाला बाहेरून दाखवून देतो, मध्ये काय अलाउड नाही, पण मग छोटीशी क्लिप काढलेली आहे, मी ते ब्लॉगमध्ये टाकून देईन. तर हे बघा आजूबाजूचं तुम्हाला दाखवून दे ना. हे बघा
हे आजूबाजू आज गर्दी, कारण की आज महालक्ष्मी देवीची जत्रा सुद्धा आहे, म्हणजे त्यामुळं इकडं. आणि वरती इकडं या साईडला चंद्रेश्वरीचं मंदिर आहे, पण आता सध्या उन्हामुळं आम्ही काही तिकडं गेलो नाही. तर आता इथं निवांत सावलीखाली बसलेलो. इकडं गर्दी पा, इकडे ते मंदिर आहे, आम्ही दर्शन घेऊन आलो. ओके, आता थोड्याच वेळात आम्ही निघू मस्त वेगळं. काय बाबा काय आले, पण काही म्हणा एकदम सावलीत बसल्यावर एकदम भारी वाटतं की नाही ऋषी? गार वाटतंय मला, गार. जाऊ दे, हाय करून दे ना ऋषी. हाय बाय, शिव गो बाय असं. फायनली आता आम्ही निघू. ऋषी शेटचं काय चालू आहे काय माहिती नाही, ती गणगण चालू काय बघतोय काय. तर चला निघू, चल ऋषी शेट चल. आता फायनल निघू, चलो. बस काय रे, नाही घ्यायचं. फायनल झाले दर्शन. आम्ही इथून गाडीवर बसून मस्त वगैरे निघालो. त्यानंतर आपण इकडे डायरेक्ट रस प्यायला ओस रे बाबा. आता आम्ही आलो मस्त पैकी रस प्यायला. आता आम्ही रस प्यायला थांबलो. आता ऋषी शेटाने आम्ही मस्त रस तिकडे रस बनवतो बनतो. इकडं ऋषी शेट बसला बा. पण ती एका वाटात रस संपला. ऋषी शेटचा अजून रस संपा घे एका वाटात. हो ऋषी शेट. फायनली निघालो आता ऋषी शेट तापलंय. तर फायनली आता आपण आलोय घरी. आता ऋषी शेट पण गेलाय त्याच्या घरी. आता उन्हाचं आपण खूप जाम झालेलं मस्तपैकी. आता थोडा आराम करू. तोपर्यंत आपल्याला फॉलो आणि लाईक करून द्या, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.